मनसे नेते अविनाश जाधव आज महाडमध्ये पोहोचले। ते आक्रमक झाले होते। मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे प्रकरणी आरोपींना अद्याप अटक का नाही असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला। आरोपींना तत्काळ अटक करा अन्यथा सोमवारी महाड बंदचा इशाराही देण्यात आला आहे। महाड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीला अजूनही न्याय मिळालेला नाही। सध्या ते KM रुग्णालयात उपचार घेत आहेत। या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्यामुळे मनसेतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज महाड पोलीस ठाण्याला भेट देत DYSP काळे यांची भेट घेतली। यावेळी ते थेट सवाल केला, आरोपींची नावे माहीत असूनही अद्याप अटक का केली नाही? पोलिसांनी नेमके कोणाचे संरक्षण चालवले आहे? अविनाश जाधव यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला की जर आरोपींना त्वरित कारवाई केली नाही, अटक केली नाही तर सोमवारी महाड बंदची हाक देण्यात येईल। या भेटीदरम्यान मनसे कार्यकर्त्यांचा प्रचंड संताप व्यक्त झाला। न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे। मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे महाडच्या राजकारणात नव्याने खळबळ उडाली असून वातावरण तापले आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणाला मोठे वळण मिळण्याची चिन्हे आहेत। मला तर आज महाडमध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडला, कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय, ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय, हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे। खरं तर नव्याचे 9 दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होतं, तर ते तसं झालेलं आहे। माकडाच्या हातात महाडमध्ये कोलीत मिळालंय आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे। तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही जे DYSP आहे त्यांना भेटलो, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय, त्यांच्या बोलण्यातून वाटतंच आहे। कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिलं त्याला डिस्चार्ज होते तुमच्या फिर्यादीने, तर ही काय लॉजिक आहे ना? एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना। जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत। आता मी एक फोटो दाखवला, तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता। जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का? की महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे। हा बघा, हा कालचा फोटो आहे, बघा कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात? म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का? आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवारपर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हाक देणार। आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते, आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील। इथले उबाडाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंदमध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे। मी महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा। तरुणावर जीव घेणं हल्ला होतो, त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत, त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत, हा राजकीय कसा होऊ शकतो? आम्हाला समजावून सांगा। हा राजकीय हल्ला नाही। त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना महाडमध्ये, आज यांना जर मोकाट मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे हात टाकतील की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही, आम्हाला पोलीस अरेस्ट करत नाही, ही भीती तयार होईल इथल्या महाडवासियांच्या मनात। त्यामुळे सोमवारचं बंद हे होणार म्हणजे होणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।